गुड मॉर्निंग ऑल. आपण व्हेरी गुड मॉर्निंग. आपण युनिट नंबर 2ला सुरुवात केलेली होती, ज्यामध्ये सागर किनाऱ्यालगत लाटांचं होणारं जे काही कार्य असतं, या कार्याच्या संदर्भात आपण अभ्यास सुरू केलेला होता. यातला जो पुढील भाग होता तो आहे सागरी लाटांच्या क्षरण किंवा खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. सागरी लाटांचं कार्य तुम्हाला जसं माहित आहे की सागरी लाटांचं कार्य हे प्रामुख्याने सागर किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात, तर हे जे कार्य असतं हे प्रामुख्याने सागर किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात प्रभावी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सागरजल इतर बाह्यकारकांप्रमाणे कार्य करीत असते हे तर आपण बघितलेलंच आहे. सागरी लाटांच्या आघातामुळे सागर तटाची झीज होत असते आणि सागर तट हा मागे मागे जाताना आपल्याला पाहावयास मिळतो, ज्यामुळे सागर किनाऱ्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार होताना आपल्याला दिसून येतो. या सागर किनाऱ्याचा विस्तार होत असताना लाटांद्वारे खनन, वहन आणि संचयन अशा तिन्ही प्रकारच्या क्रिया घडून येत असतात आणि या क्रियांच्या प्रभावाने प्रामुख्याने अनेक भूरूपांची निर्मिती होताना आपल्याला पाहावयास मिळते. ही जी भूरूपे आहेत, ही भूरूपे विकसित होत असताना पुढील घटक देखील त्यावरती परिणाम पाडत असलेले आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये जमीन उंचावणे किंवा खचण्याची क्रिया, किनाऱ्यालगतच्या खडकांची रचना किंवा त्याचे गुणविशेष, सागर किनाऱ्याला आदळणाऱ्या लाटांचा जो वेग असतो, या वेगावरती देखील सागर किनाऱ्यालगत जी भूविशेष निर्माण होत असतात, ती भूविशेष आणि त्यांचा विकास यावरती अवलंबून असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर खडकांची जी काही खडक जो असतो, या खडकांचा पृष्ठभाग कशा प्रकारचा आहे, त्याची रचना कोणत्या प्रकारची आहे, यावर देखील ही भूरूपे विस्तारित होताना आपल्याला पाहावयास मिळतात. तर या भूरूपांचा विस्तार करताना यातील पहिलं जे भूरूप आहे ते आखात किंवा भूशीर. आता आखात कशाला म्हणायचं किंवा भूशीर कशाला म्हणायचं? भूशीर म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल भूमीचं डोकं, म्हणजे प्रामुख्याने शीर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, माथा किंवा डोकं असं म्हणत असतो. आणि भूमीचं शीर म्हणजे भूमीचा जो समुद्रात गेलेला जो काही भाग असतो त्याला भूशीर असं म्हटलं जात असतं. तुम्हाला प्रत्येक स्लाइडवरती आकृत्या दिसतील, त्या आकृत्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की कशाला कोणता शब्द कशासाठी संबोधला गेलेला आहे. तर सागर किनाऱ्यावरील जो भूभाग असतो, हा भूभाग मृदू आणि कठीण खडकांनी जर बनलेला असेल, तर या मृदू आणि कठीण अशा मिश्र स्वरूपाच्या खडकावर ज्यावेळेस सागरी लाटा येऊन आदळतात, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की जो खडक हा कमकुवत किंवा मृदू असतो, त्या खडकाची झीज मोठ्या प्रमाणात होते आणि जो कठीण खडक असतो, त्या कठीण खडकाची झीज ही कमी प्रमाणात झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि याच्याच प्रभावामुळे जो कठीण खडक असतो हा कमी प्रमाणात झिजवल्यामुळे तो तसाच शिल्लक राहतो आणि जो मृदू खडक असतो हा मोठ्या प्रमाणात झिजवल्या गेल्यामुळे तो आतपर्यंत त्याचा विस्तार हा वाढत जातो आणि त्याची झीज मोठ्या प्रमाणात होत जाते. अशा प्रकारे कठीण खडक समुद्र किनाऱ्यालगत तसाच शिल्लक राहतो आणि मृदू खडकाची पिछेहाट किंवा मागे मागे मृदू झिजत गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. जसं म्हटलं मी की समुद्राच्या लाटा ह्या किनारवर्ती भागात येऊन आढळतात, तिथे मृदू आणि कठीण खडकांचं जर स्वरूपाने खडक पसरलेला असेल, तर त्यावेळेस मृदू खडकाची मोठ्या प्रमाणात झीज होते आणि कठीण खडक तसाच शिल्लक राहतो. त्यामुळे काही समुद्राचा भाग हा भूमीच्या आतमध्ये गेल्यासारखा दिसतो आणि काही भूमीचा भाग हा समुद्रामध्ये डोकावल्यासारखा दिसतो. तर अशा प्रकारच्या रचनेला प्रामुख्याने आखात आणि भूशीर म्हटलं जातं. जो भाग समुद्राचा भूमीच्या आतमध्ये गेलेला असतो त्याला आपण आखात असं म्हणतो आणि जो भाग भूमीचा समुद्रामध्ये डोकावणारा असतो किंवा समुद्रात आतमध्ये गेल्यासारखा दिसतो त्याला आपण काय म्हणत असतो, भूशीर असं म्हणत असतो. तर भूशीर आणि आखात या दोघांची निर्मिती या प्रकारे होताना आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा जो आहे लघु निवेशिका किंवा अर्धवर्तुळाकार कोनारे किंवा याला कोफ असं म्हटलं जात असतं. आता लघु निवेशिका कशाला म्हणायचं आहे, तर तुम्हाला एक शब्द लक्षात असेल मराठीतला, निवेश करणे म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जागेवरती ठेवणे किंवा जसं आपण एखादी म्हणजे
पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून काही वस्तू खरेदी करून ठेवतो. जसं सोने लोक खरेदी करून ठेवतात, म्हणजे त्याच्यात निवेश करून ठेवतात, म्हणजे त्याच्यात संग्रह करून ठेवतात. तर अशा प्रकारचा लघु निवेशिका किंवा अर्धवर्तुळाकार जे कोनाडे असतात किंवा कोव असतात, यांची निर्मिती प्रामुख्याने तुम्हाला ही म्हणजे सागर किनाऱ्यावरील जो काही भूभाग असेल, या भूभागावर कठीण व मृदू खडकांची मृदू खडक थरांनी बनलेला असेल, तर या खडकांवरती अनेक भेगा पडलेल्या तुम्हाला दिसतील. या भेगांवरती ज्यावेळेस लाटा मोठ्या प्रमाणात चालून येतात, त्यावेळेस या भेगांमध्ये पाणी हे आतमध्ये जात असतं. त्याचबरोबर भेगेमधली हवा देखील त्यामध्ये कोंडल्या जाते. यामुळे भेगेवरती मोठ्या प्रमाणात दाब आणि ताण निर्माण होतो, ज्यामुळे हळूहळू ही भेग किंवा हे ज्या काही जोड किंवा संधी असतात, ह्या विस्तीर्ण होत जातात. आणि या जसजशा मोठ्या होत जातात, तसतसं याच्यावरती पाण्याचा आघात मोठ्या प्रमाणात होत जातो आणि मृदू खडक अतिशय वेगाने झिजल्या जातो किंवा त्याचं क्षरण होतं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी गुहेची किंवा अर्धवर्तुळाकार कोण्याची निर्मिती होत असते. आपले जुने मातीचे जर घर बघितले आपण, तर त्यामध्ये ज्या मातीच्या भिंती बनवल्या असायच्या, त्यामध्ये चिमणी ठेवायसाठी किंवा कंदील ठेवायसाठी आपण एक असं खोबण किंवा एक खोल खड्डा खणून ठेवायचो, की ज्याच्यामध्ये चिमणी ठेवायची. बऱ्याच वेळेस पुस्तकं विद्यार्थी त्याच्यामध्ये ठेवतात. तर अशा प्रकारे छोटीशी जी आपली एखादी खोलगट असा त्या भिंतीमध्ये जो भाग बनवलेला असतो, तशाच प्रकारची रचना प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यालगत जो काही भूमीचा भाग असतो, त्या भूमीच्या भागावरती जेव्हा लाटा चालून येतात, त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले जी काही जोड किंवा संधी असतात किंवा भेगा असतात, या भेगांवरती हे पाणी आदळतं आणि त्या पाण्याच्या आघातामुळे या भेगांची हळूहळू झीज होत जाते. ह्या भेगा विस्तृत होत जातात आणि त्या इतक्या विस्तृत होतात की त्या ठिकाणी गुहेसारख्या अर्धवर्तुळाकार कोनाड्याची निर्मिती होताना आपल्याला पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी समुद्रालगत मृदू आणि कठीण खडक पसरलेले असतील, तिथे मृदू खडकांची मोठ्या प्रमाणात झीज होऊन तो खडक तिथून काढला जातो आणि त्या ठिकाणी खोलगट भागाची काय होत असते, निर्मिती होत असते. अशा प्रकारे अर्धवर्तुळाकार कोनाडे किंवा लघु निवेशिकेची निर्मिती होताना आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा जो घटक आहे तो समुद्र कडा. आता समुद्रामध्ये तुम्हाला कडा म्हटल्यानंतर लगेच लक्षात येईल की एखादा उंच असा भाग ज्यावरती आपण उभे राहून खाली खोलवर पाहता येतो. बऱ्याच वेळेस म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ऐकलं असेल की किल्ले जे बांधले जायचे हे उंच अशा पर्वतीय भागात बांधले जायचे. आणि कारण की तो जो भाग राहायचा, त्या भागात आपोआपच साईडला काय असायचं, खोलगट अशा दऱ्या असायचं, ज्याला आपण कडा असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे जे कडे असतात किंवा किल्ल्यांच्या सभोवताली ज्या उंच भिंती बांधलेल्या असतात, तर त्या उंचावरून खालपर्यंत जो खोलगट भाग असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, कडा. इथे तुम्हाला ह्या आकृतीमध्ये लगेच लक्षात येईल की कडा कशाला म्हणतो आपण. तर सागर किनाऱ्याचा जो काही भाग असतो, एकाच प्रकारच्या खडकांनी जर बनला असेल तो, तर त्यावरती ज्या काही लाटा येऊन आदळतात, या लाटा यांचा आघात सारख्या प्रमाणात होत असल्याने हळूहळू हा भाग झिजवल्या जातो आणि त्या ठिकाणचा जो भाग झिजल्या जातो, तो हळूहळू त्या ठिकाणून काढला जातो आणि त्या ठिकाणी उंच भिंतीसारख्या कड्याची काय होत असते, निर्मिती होत असते. लाटांच्या आघातामुळे कड्याच्या पायथ्याकडील झीज मोठ्या प्रमाणात होते आणि लाटा वरपर्यंत जाऊ न शकल्यामुळे वरचा भाग तसाच काय असतो, शिल्लक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस पायथ्याकडील भाग आतपर्यंत झिजवल्या जातो आणि वरचा भाग तसाच झुलत राहतो. याला लटकता कडा देखील म्हटलं जात असतं. तर अशा प्रकारचे जे काही भूभाग आहेत, हे भूभाग सागरी लाटांच्या आघातामुळे समुद्र किनाऱ्यालगत प्रामुख्याने निर्माण होताना आपल्याला पाहावयास मिळतात. तर हा जो काही कडा असतो, हा कडा एक सारख्या प्रकारची जर खडक रचना असेल, तर या कड्यांचा जो काही विस्तार किंवा याची निर्मिती ही उत्तम प्रकारे होताना आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे सागरी लाटा किनाऱ्यावर येऊन आदळतात, त्याच्यामुळे किनारवर्ती भागातील खडकांची झीज होते आणि तो भाग उंच भिंतीसारखा तिथे निर्मित होतो. अशा उंच भिंतीसारख्या भागाला आपण प्रामुख्याने कडा किंवा सी क्लिफ्ट असं म्हणत असतो. प्रामुख्याने अशा प्रकारचे कडे तुम्हाला रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतील. तर हे कडे प्रामुख्याने या पद्धतीने निर्माण होताना आपल्याला पाहावयास मिळतात.
त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे सागरी गुहा. आता सागरी गुहांची निर्मिती कशी होते, जसं आपण म्हटलं सुरुवातीलाच बघितलं आपण, सागर किनाऱ्यावरील खडकांवर लाटांचा जर निरंतर आघात होत असेल तर त्यावेळेस सागर किनाऱ्याला असणारे जे काही खडक असतात, या खडकांमध्ये जर भेगा असतील, कपारी असतील, तिथे जोड किंवा संधी असतील, म्हणजे दोन खडक एकमेकांना जोडून असतील आणि त्याच्यामध्ये जर गॅप असेल, तशा गॅपमध्ये किंवा कपारीमध्ये किंवा भेगेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी, लाटेचं पाणी त्यामध्ये कोंडल्या जातं किंवा लाटाचा त्यावरती मारा होतो. ज्यामुळे काय होतं की हे जे काही पाणी असतं, हे पाणी आणि त्यामध्ये असणारे सर्व पदार्थ हे जेव्हा त्या भेगेमध्ये घुसतात किंवा कपारीमध्ये घुसतात, तर त्या ठिकाणी भोवऱ्यांसारखे ते पाणी फिरत असतं. त्या पाण्याचा दाब, त्याचबरोबर त्यामध्ये कोंडल्या गेलेली हवा, यांच्या सर्व प्रभावाने ती जी भेग असते, ही भेग हळूहळू विस्तीर्ण होत जाते आणि ती विस्तीर्ण होत गेल्यामुळे त्या ठिकाणी आपोआपच तिथला जो खडक आहे, हा खडक त्या लाटांच्या प्रभावाने झिजल्या जातो आणि हा झिजल्या गेल्यामुळे आणि पाणी हे भोवऱ्यासारखं फिरत असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला खोलगट अशा खड्ड्याची सुरुवातीला निर्मिती होताना दिसेल आणि कालांतराने हा खड्डा इतका विस्तीर्ण होत जातो की त्या ठिकाणी मोठ्या गुहेची निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते. तर अशा प्रकारच्या नैसर्गिक गुहा प्रामुख्याने या समुद्र किनाऱ्यालगतच्या भागामध्ये निर्माण होताना आपल्याला पाहावयास मिळतात. तुम्हाला इथे लक्षात येईल की हा जो काही भाग आहे, या ठिकाणी समुद्राचं पाणी आपटतं. जिथे भेग असेल त्या भेगेचा विस्तार विस्तार होतो आणि ज्या प्रकारे इथे खोलगट भाग निर्माण झाला, इथे अनेक खोलगट भागांची काय झालेली आहे, निर्मिती झाली आहे. हा भाग तुम्हाला दिसून येईल. हा भाग पहिले अशा पद्धतीचा नव्हता. त्या ठिकाणी निरंतर सागरी लाटांचा जो मारा असतो, हा मारा झालेला आहे आणि त्याच्यापासून या प्रकारच्या भूभागाची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारचे प्रामुख्याने सागरी गुहांची निर्मिती आपल्याला होताना पाहावयास मिळते. पुढचा जो भाग आहे तो आहे नैसर्गिक चिमणी. आता नैसर्गिक चिमणी कशाला म्हणायचं, तर सागर किनाऱ्यावरील ज्या गुहांचा विस्तार झालेला असतो, या गुहांमध्ये ज्यावेळेस पाणी आतमध्ये प्रवेश करतं, त्यावेळेस पाणी आणि गुहेच्या आतमधली जी हवा असते, या हवेच्या अत्यंत जास्त प्रेशरमुळे किंवा दाबामुळे त्या गुहेच्या छताकडील जो काही भाग असतो, या भागावरती मोठ्या प्रमाणात दाब पडतो, ज्याच्यामुळे हळूहळू छताकडील भागाची झीज होते आणि कालांतराने हा छताकडील जो काही गुहेचा भाग असतो, हा गुहेचा भाग तिथून उद्ध्वस्त होतो किंवा नाहीसा होता किंवा त्याचा विस्तार हा बाहेरपर्यंत होत जातो, भूपृष्ठापर्यंत होत जातो आणि कालांतराने आरपार असं काय निर्माण होत असतं, छिद्र निर्माण होत असतं त्या गुहेला. यालाच नैसर्गिक चिमणी किंवा धमी छिद्र असं देखील म्हटलं जातं. याला धमी छिद्र याच्यासाठी म्हटलं जातं कारण ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये धमन्या असतात, म्हणजे नसा ज्या असतात, त्या नसांमधून ज्या प्रकारे आपण म्हणजे प्रवाह ज्या प्रकारे आपल्या शरीरात होत असतो, त्याच प्रकारे ज्यावेळेस समुद्राचं पाणी या गुहेवरती चालून येतं, तर या पाण्याचा दाब या गुहेच्या आतमध्ये ज्यावेळेस पडतो, त्यावेळेस या छताकडील पडलेल्या गॅपमधून पाणी बाहेर फेकल्या जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तर ज्यावेळेस असं पाणी कोंडलं जातं, त्यावेळेस ज्या प्रकारे आपण सिटी वाजवतो, त्या प्रकारचा आवाज देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहावयास मिळतो. तर अशा प्रकारे नैसर्गिक चिमणीची किंवा धमी छिद्रांची निर्मिती ही गुहांचा विस्तार हा छताकडे वाढत गेल्यानंतर होताना आपल्याला पाहावयास मिळतं. तर अशा प्रकारे ज्यावेळेस समुद्र किनाऱ्यालगत कठीण आणि मृदू खडक असतात, तिथे गुहांची निर्मिती होते, मृदू खडकाची झीज मोठ्या प्रमाणात होते. कालांतराने हा भाग आतपर्यंत विस्तीर्ण होत जातो. विस्तीर्ण झालेल्या भागामध्ये सागराचं पाणी आतपर्यंत घुसतं. गुहेच्या छताला मोठ्या प्रमाणात क्षती होते आणि त्यामुळे गुहेची जी छत असते ही कोसळते आणि त्या ठिकाणी आरपार अशा छिद्राची काय होत असते, निर्मिती होत असते. यालाच आपण धमी छिद्र किंवा नैसर्गिक चिमणी असं म्हणत असतो. चिमणी हा शब्द याच्यासाठीच वापरला जातो कारण तुम्ही बघितलं असेल की आपले ज्यावेळेस आपण चुलीवर वगैरे स्वयंपाक करायचो, त्यावेळेस त्या चुलीचा जो धूर निघायचा, तो धूर निघण्यासाठी बऱ्याच वेळेस आपल्या घराच्या म्हणजे त्या रूमच्या छताला एक कवेलू काढून ठेवलेला असायचा किंवा
त्या ठिकाणी एखादं नरसाळं लावून ठेवलेलं असायचं, ज्याच्यातून तो जो धूर आहे तो बाहेर निघायचा. तर अशा प्रकारची जी रचना असते त्याला काय म्हणत असतो आपण? चिमणी म्हणत असतो. आज आधुनिक काळामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरात अशा प्रकारच्या चिमण्या लावल्या जातात आणि त्याचा आउटलेट हा छतावरती बाहेर काढलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा प्रकारची रचना निसर्गतः प्रामुख्याने सागर किनाऱ्यालगत ज्या गुहा निर्माण होतात, त्या गुहांचं ज्यावेळेस छत कोसळतं त्यावेळेस त्या ठिकाणी अशा नैसर्गिक चिमण्यांची निर्मिती होताना आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा जो आहे सागरी कमान किंवा नैसर्गिक कमान. आता सागरी कमान कशाला म्हणायचं? सर्व तुम्हाला इतकं व्यवस्थित लक्षात येईल हे की ह्या चित्रांमुळे तुम्हाला ह्या कन्सेप्ट एकदम व्यवस्थित समजतील. सागर किनाऱ्यावर जो काही भूभाग असतो, हा भूभाग ज्यावेळेस समुद्रामध्ये आतपर्यंत घुसलेला असतो किंवा सागर किनाऱ्यालगत एखादा डोंगराचा भाग असेल किंवा डोंगर रांग असेल, तर ही डोंगर रांग ज्यावेळेस समुद्रात आतपर्यंत गेलेली असते, त्यावेळेस या डोंगर रांगांच्या दोन्ही बाजूंना लाटांचा काय होत असतो? मारा होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या माऱ्यामुळे हळूहळू जो डोंगराचा भाग किंवा जो काही भूमीचा भाग आतमध्ये गेलेला असतो, या भूमीच्या भागावरती या सागरी लाटांच्या आघातामुळे हळूहळू तिथे छोट्या छोट्या गुहांची निर्मिती होण्याला सुरुवात होते. ह्या गुहा इतक्या वाढत जातात की त्या दोन्ही बाजूनी एकमेकाला येऊन मिळतात आणि त्या ठिकाणी आरपार अशा छिद्राची काय होते? रचना तयार होते. यालाच प्रामुख्याने नैसर्गिक कमान असं म्हटलं जात असतं. कमान याच्यासाठी म्हटलं जातं किंवा आर्च, जसं तुम्हाला माहित आहे की आपल्या घराच्या पुढे जो काही गेट असतो किंवा जे काही दार असतं, या दारावरती बऱ्याच वेळेस आपण वेल टाकत असतो. सुशोभित करण्यासाठी त्याला आर्च बनवत असतो किंवा अर्धवर्तुळाकार असं त्याची रचना निर्माण करत असतो आणि त्याच्यावरती छान वेल टाकून तिथे फुलं वगैरे लावत असतो. तर अशा प्रकारची जी रचना असते त्याला आपण आर्च असं म्हणत असतो किंवा कमान असं म्हणत असतो. तर अशाच कमानी प्रामुख्याने निसर्गतः समुद्र किनाऱ्याच्या लगत जर एखादा भूमीचा भाग समुद्राच्या आतमध्ये गेलेला असेल, तर या भूमीच्या भागावर किंवा डोंगर रांगांवरती मोठ्या प्रमाणात सागरी लाटा ह्या आघात करतात, ज्यांच्या आघातामुळे हळूहळू या डोंगराचा सागरातील जो खालचा भाग असतो, हा खालचा भाग मोठ्या प्रमाणात झिजवल्या जातो. त्या ठिकाणी आरपार असं छिद्र निर्माण होतं. ज्याप्रमाणे बोगदा असतो त्या प्रकारची ही रचना निर्माण होते आणि वरचा भाग तसा शिल्लक राहतो, ज्यावरून जसं आपण ब्रिज बघतो, जसं आपण नदीला पार करण्यासाठी जसं त्या पुलावरून जात असतो, तसं निसर्गतः पुलाची निर्मिती प्रामुख्याने इथे होताना पाहावयास मिळते. तर यालाच प्रामुख्याने सागरी कमान किंवा नैसर्गिक कमान असं म्हटलं जात असतं. याचं उत्तम जर उदाहरण सांगायचं झालं तर जपानमधील मॅट्सुशिया या बेटावरती अशा प्रकारच्या कमानी फार सुंदर पाहावयास मिळतात. स्कॉटलँडमध्ये देखील मिडल आय नावाची जी काही कमान आहे, ही अत्यंत प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे ज्यावेळेस सागरी भागामधील डोंगराचा एखादा भाग आतमध्ये गेलेला असेल, त्यावेळेस त्यावरती जी सागरी लाटांची क्रिया होते, त्या सागरी लाटांच्या क्रियेमुळे त्या डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात झीज झालेली असते आणि तेथील भाग हा झिजेमुळे आरपार असा खणल्या जातो. त्यावेळेस वरचा भाग तसाच शिल्लक राहतो, खालचा भाग पूर्ण पोकळ होतो आणि आरपार असं तिथे छिद्र पडतं. अशा प्रकारे नैसर्गिक कमानीची निर्मिती प्रामुख्याने होताना पाहावयास मिळते. तुम्हाला इथे लगेच लक्षात येईल की सुरुवातीला हा भाग संपूर्ण एक असेल. कालांतराने ते समुद्र लाटांचा आघात झाला आणि समुद्र लाटांच्या आघातामुळे वारंवार हा भाग खणला गेला आणि या ठिकाणी अशा पोकळ भागाची काय झाली? निर्मिती झालेली तुम्हाला पाहावयास मिळेल. असं आरपार छिद्र, जसं इथे आरपार छिद्र पडलेलं दिसते, अशा प्रकारे आरपार छिद्र आणि वरचा भाग तसा शिल्लक राहतो. यालाच प्रामुख्याने नैसर्गिक कमान असं म्हटल्या जात असते. हा संपूर्ण असा आर्च सारखा जो भाग दिसतो, हा कमानीसारखा जो भाग दिसतो, यालाच आपण नैसर्गिक कमान असं म्हणत असतो किंवा संबोधित असतो. अशा प्रकारे नैसर्गिक कमानींची निर्मिती प्रामुख्याने या सागरी किनाऱ्यालगत होताना आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यानंतर आहे सागरी स्तंभ किंवा अवशिष्ट स्तंभ. आता या सागरी स्तंभांची निर्मिती कशा प्रकारे होते? तर हे जे काही सागरी स्तंभ असतात, तर तुम्हाला इथे आकृतीमध्ये लक्षात येईल की हे उंच असे
बीम सारखे, बीम आपण ज्याला घरात घर बांधताना जे पिलर्स उभे करतो आहे की नाही, तशा प्रकारच्या पिलर्सची रचना इथे निसर्गतः होताना आपल्याला पाहावयास मिळते. तर हे जे काही पिलर्स असतात किंवा हे जे काही बीम असतात, हे प्रामुख्याने सागर किनाऱ्यालगत बऱ्याच वेळेस निर्माण होताना आपल्याला पाहावयास मिळतात. सागरी कमानी ज्या आपण जसं आता सागरी कमान निर्माण होताना बघितली, तर ज्यावेळेस या सागरी कमानींची निर्मिती होते, त्यावेळेस हळूहळू सागरी कमानींचा वरचा जो काही भाग असतो, हा वरचा भाग नष्ट होतो आणि तिथून तो खाली पडल्यानंतर दोन जे सपोर्ट त्याला होते, जे दोन स्तंभ त्याला धरून ठेवणारे होते, त्या छताला धरून ठेवणारे होते, तो दोन स्तंभच तिथे शिल्लक राहतात आणि वरचा भाग हा तुटून पडतो. त्यावेळेस त्या ठिकाणी जे उंच असे स्तंभासारखे जे भाग तयार होतात, त्याला प्रामुख्याने सागरी स्तंभ असं म्हटलं जात असतं. म्हणजे जी सुरुवातीला कमान निर्माण झाली होती, या कमानीच्या छताकडील जो काही भाग होता, ह्या छताकडील भाग काही कालावधीनंतर सागरी लाटांच्या प्रभावाने अत्यंत झिजल्या जातो आणि तो मग तिथं कोसळतो आणि आजूबाजूचे जे फक्त अवशिष्ट भाग शिल्लक राहतात, अशा अवशिष्ट भागांना आपण सागरी कमान असं म्हणत असतो किंवा याला अवशिष्ट सागरी स्तंभ असं देखील म्हटलं जात असतं. भारतात जो जंजिऱ्याचा किनाऱ्यावरती भाग आहे, त्या ठिकाणी असे अवशिष्ट स्तंभ तुम्हाला पाहावयास मिळतील. गेटवे ऑफ इंडियाजवळ पाहावयास मिळतील. डहाणूचे जे काही बंदर आहेत, या बंदराजवळ जे नागांचे खडक आहेत, या नागांचे खडक जे काही दिसून येतात, हे अवशिष्ट स्तंभांचेच उदाहरण असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. बऱ्याच वेळेस या स्तंभांवरती द्वीपगृहांची म्हणजे लाईट हाऊसची निर्मिती देखील केल्या गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण असं की हे जे काही भाग असतात, हे भाग समुद्रामधून जे जहाजे प्रवास करतात, या जहाजांना प्रवास करताना त्यांना ते कुठे भरकटू नयेत किंवा भटकू नयेत याच्यासाठी द्वीपगृहांची निर्मिती केली जाते किंवा लाईट हाऊसची निर्मिती केली जाते. तर असे लाईट हाऊस अशा निसर्ग निर्मित स्तंभांवरती देखील अनेक वेळा केल्या गेलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारे सागरी स्तंभांची निर्मिती होताना आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा जो आहे तरंग घर्षित चबुतरा. आता तरंग घर्षित चबुतरा कशाला म्हणायचं, तर सागरी किनारा जो काही असतो, या किनाऱ्यालगत जर जो काही कड्याची निर्मिती होत असते, या कड्याच्या जवळील जो काही भाग असतो, हा जर मृदू खडकांनी निर्मित असेल, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय होतं की या सागरी कड्याची झीज व्हायला सुरुवात होते आणि झीज होत होत हा सागरी कडा इतका मागे सरकला जातो की त्या ठिकाणी सपाट अशा त्या कड्याच्या समीप सपाट अशा भागाची काय होत असते, निर्मिती होत असते, ज्याला आपण तरंग घर्षित चबुतरा असं म्हटलं जातं. तरंग याच्यासाठी की सागरी लाटांचे जे तरंग किंवा ज्या सागरी लाटा त्या किनाऱ्यावरती जेव्हा चालून येतात, त्यावेळेस त्याच्या घर्षण क्रियेमुळे सागरच्या किनाऱ्यालगतचा जो काही स्तंभांचा किंवा जो काही कड्याचा जो काही भाग असतो, या कड्याच्या खालील भागाची मोठ्या प्रमाणात झीज होते आणि तेथील जो काही खडक असतो, हा खडक तिथून काढला जातो आणि त्या ठिकाणी सपाट अशा पृष्ठभागाची निर्मिती होते, ज्याला आपण तरंग घर्षित चबुतरा असं म्हणत असतो. तर इथे काय होतं की ही जी काही रचना आहे, ही रचना निर्माण होताना सुरुवातीला हा जो काही संपूर्ण भाग होता, हा इथपर्यंत कड्याचा भाग होता. कालांतराने काय झालं की मोठ्या प्रमाणात सागरी लाटा इथे चालून येत राहिल्या. त्याच्यामुळे हळूहळू हा जो काही भाग होता, या ठिकाणी छोट्या छोट्या गुहांची निर्मिती झाली. गुहा वाढत गेल्या, हळूहळू इतका विस्तार होत गेला की खालचा जो काही भाग होता, हा मोठ्या प्रमाणात झिजवला गेला आणि त्यामुळे तेथील खडक हळूहळू काढत गेल्यानंतर या कड्याच्या पायथ्यालगत मोठ्या प्रमाणात क्षरणाचं किंवा झिजेचं कार्य झाल्यामुळे हा इथला जो कडा होता, हा मागे 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 जातपर्यंत तो पोचला कुठे, इथपर्यंत पोचलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे सुरुवातीला जो कडा इथपर्यंत होता, तो कुठे गेला, इथून निघून कुठपर्यंत त्याचा विस्तार वाढत गेला, इथपर्यंत. आणि या ठिकाणी संपूर्ण अशा सपाट भागाची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे ज्यावेळेस कड्याचा विस्तार हा भूभागाकडे वाढत जातो
आणि त्याच्या पायथ्यालगतचा संपूर्ण भाग झिजवला जातो, तर हा झिजलेल्या सपाट भागालाच तरंग घर्षित चबुतरा असं म्हटलं जात असतं. तर अशा प्रकारे कड्याच्या समीपचा जो काही भाग सागरी लाटांद्वारा झिजवल्या जातो, तर अशा भागालाच तरंग घर्षित चबुतरा असं म्हटलं जात असतं. त्याच्यानंतर जो आहे खाडीचा किनारा. आता खाडी म्हणजे तुम्हाला माहित आहे की समुद्रामध्ये जो काही भूमीचा भाग असतो, या भूमीच्या भागात पाणी आतमध्ये घुसल्यासारखं दिसतं आणि तो भाग खोलगट असा खणला जातो आणि त्या ठिकाणी निसर्गतः एक अर्धवर्तुळाकार असा खोलगट भागाची निर्मिती होत असते, ज्याला आपण बऱ्याच वेळेस खाडीचा प्रदेश असं म्हणत असतो. तर सागरी लाटांच्या प्रवाहामुळे किनाऱ्यालगत समुद्र कड्याची ज्यावेळेस निर्मिती होते, त्या समुद्र कड्यावर लाटांचा सतत आघात होऊन कड्याच्या पायथ्यालगत कपारीची निर्मिती होते. कालांतराने या गुहा किंवा कपारींचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत जातो, त्यांचा छपराकडील भाग कोसळतो आणि त्या ठिकाणी विस्तृत अशा जो काही जी गुहा असते ती तिथून हटते आणि मागे मागे हा जो काही भाग असतो, हा भाग विस्तीर्ण होत जातो आणि त्या ठिकाणी खाडीच्या किनाऱ्याची काय होत असते, निर्मिती होत असते. अशा प्रकारे जो खाडीचा किनारा असतो, हा खाडीचा किनारा प्रामुख्याने इथे निर्माण होताना आपल्याला पाहावयास मिळतो. इथे या तर हे जे काही किनारे असतात, खाडीचे किनारे, या ठिकाणी उत्तम नैसर्गिक बंदरांची निर्मिती देखील झालेली आपल्याला पाहावयास मिळते. तर असे जे बंदर असतात, या बंदरामध्ये जे जहाजे असतात, हे जहाजे नांगरण्याचं कार्य देखील होताना पाहावयास मिळते. इथे तुम्हाला लक्षात येईल की ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये काय झालं की इथे पहिले कडा होता, या कड्याची झीज झाली आणि हा संपूर्ण भाग इतका मागे सरकला. त्यामुळे इथे खोलगट भागाची निर्मिती झाली आणि समुद्राचं संपूर्ण पाणी कुठे आलं, इथे आलेलं आहे. आणि अशा प्रकारे या समुद्रालगत प्रामुख्याने इथे निसर्गतः खाडीची काय झाली, निर्मिती झाली. इथेही तुम्हाला लक्षात येईल की समुद्राचं पाणी इथे कडा होता अगोदर, या ठिकाणी कडा होता संपूर्ण. कालांतराने समुद्राचा आघात होत गेला आणि याचा विस्तार होत गेला. इथून संपूर्ण जो काही भाग होता हा इथून नष्ट झाला आणि या ठिकाणी खोलगट अशा या संपूर्ण भागाची काय झालेली आहे, निर्मिती झालेली पाहावयास मिळते. हा खोलगट जो भाग असतो, या ठिकाणी पाणी हे खोल असतं, त्याच्यामुळे जहाजे वगैरे नांगरण्यासाठी हा उत्तम जागा असल्यामुळे अशा ठिकाणी प्रामुख्याने तुम्हाला जी बंदरे आहेत, ही बंदरे आपल्याला पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे सागरी किनाऱ्याची निर्मिती सागरी किनाऱ्याजवळ खाडीच्या किनाऱ्याची निर्मिती होताना आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारे हे संपूर्ण जे काही भूभाग आहेत, हे भूभाग उत्तम प्रकारे निसर्गतः या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहावयास मिळतात. तर हे जे काही सागरी लाटांच्या क्षरण किंवा खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे होती, ही भूरूपे आपण थोडक्यात इथे बघितलेली आहेत. वाटल्यास एक वेळेस आपण याला पुन्हा, कारण कदाचित आजच्या क्लासमध्ये थोडासा वेग जास्त असेल, कारण मधात इंटरनेट कनेक्शन आपलं लूज झालेलं होतं, तर त्यामुळे एक वेळेस पुन्हा आपण हा भाग थोडासा रिवाईज करून घेऊ. उद्याला आपण टेस्ट घ्यायची आहे आपल्याला, तर मी एक लिंक पाठवेल. ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईपचे क्वेश्चन असतील, जे तुम्हाला मी काल मटेरियल पाठवलेलं आहे, त्या जे काही तुम्हाला नोट्स पाठवले आहेत एका युनिटचे, ते नोट्स आणि तुम्हाला ज्या PPT पाठवल्या आहेत, त्या PPT या सर्व बघून काही प्रश्न मी त्यावरती तुम्हाला देईल आणि तुम्हाला ती ऑनलाईन टेस्ट, युनिट टेस्ट उद्याला सोडवायची आहे. तर पहिला जो भाग आपण बघितलेला होता, मी ॲक्च्युली ती टेस्ट मी दिवसातून कोणत्याही वेळेस पाठवून देईल, तुम्ही ती सोडवायची आहे. ठीक आहे, राहील लक्षात? लक्षात राहील का? हां, टेस्टसाठी जे काही मटेरियल वापर